तर मी विनंती करतो डॉक्टर अनुपम काकळकर 5 मिनिट आपले सध्याचे IMA छत्रपती संभाजीनगरचे प्रेसिडेंट म्हणून ते काम करतात आणि त्यांचं काम हे खरंच खूपच महत्त्वाचं आहे. ते प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत आहे. आवभावाचे असो, IMA कनेक्ट असो, डॉक्टरांसाठी वेगवेगळे कार्यक्रम असो किंवा सामान्य जनतेशी त्यांचा जो एक प्रकारचा कनेक्ट आहे ते मेंटेन ठेवण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. यावर्षी सुद्धा ऑर्गन डोनेशन जेव्हा आम्ही हा विषय चर्चेत घेतला तेव्हा असं माझं बोलणं आणि डॉक्टर काकळकरांची बोलणं झालं की आपल्याकडे डिसीज ऑर्गन डोनेशन म्हणजे ब्रेन डेड नंतर ऑर्गन डोनेशनची संख्या ही अत्यंत कमी आहे आणि त्याच्यामुळे IMA तर्फे ऑर्गन डोनेशन अवेअरनेस कमिटी ही आपण स्थापन केली आणि त्याचं चेअरमन म्हणून मी त्याचं काम करतोय. हे ग्रासरूटपर्यंत आम्हाला हे सगळीकडे काम न्यायचं आहे. मी डॉक्टर काकळकर सरांना विनंती करतो की त्यांनी याबद्दल आपल्याला माहिती. सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधूंचे मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी ह्या दुर्लक्षित परंतु अत्यंत महत्त्वाच्या विषयाला हात घालण्यासाठी जी पत्रकार परिषद आयोजित केली इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहा त्याबद्दल तुमचे एकदा मनापासून धन्यवाद. भारतामध्ये दरवर्षी साधारणतः 5 लाख व्यक्तींना ऑर्गन डोनेशनची गरज असते आणि होतात किती काही हजारांच्या पेक्षा कमी म्हणजे 0.5% 1%च्या पेक्षा कमी होतं ऑर्गन डोनेशन आपल्या भारतामध्ये. ते विदेशामध्ये 20 ते 30% प्रमाण आहे या ऑर्गन डोनेशन विषयी. तर ऑर्गन डोनेशन म्हणजे अवयवदानाचं जनजागृती करणे हे जसं आमचं डॉक्टरांचं देखील काम आहे तसं माध्यम प्रतिनिधींचं देखील त्यांचं एक या इम्पॉर्टंट या सेक्रेट मिशनला जर त्यांनी एक हात धरला एक मदत दिली तर त्यांचं एक महत्त्वाचं मोलाचा आम्हाला साथ मिळेल. कारण नुसतं आम्ही आमच्या पेशंटला सांगून फायदा नाही. माध्यम प्रतिनिधींनी जर त्यांच्या माध्यमान म्हणून ही भूमिका मांडली तर ती नागर ठरेल. ती खरोखरच आमचं हे यश असेल. इंडियन मेडिकल असोसिएशनने सगळ्यात महत्त्वाचं काम ऑर्गन डोनेशन जनजागृतीचं आपण हाती घेतलं. त्याचे अध्यक्ष या कमिटीचे आपण डॉक्टर श्री गणेश बर्नेला यांना केलं आणि त्यांनी एका वर्षामध्ये 10 ते 12 ठिकाणी त्यांनी म्हणजे अक्षरशः तुम्हाला फोटो भेटेल विविध शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये त्याची सुरुवात झाली SP ऑफिसमधून. सर्वप्रथम आपण पोलीस जे अधिकारी होते त्यांना आपण त्यांची कार्यशाळा घेतली. IMA हॉलमध्ये वेगवेगळ्या कार्यशाळा घेतल्या. इतकं मोठं काम डॉक्टर श्री गणेश बर्नेला यांच्या मार्फत होत आहे आणि याचाच पुढे टप्पा म्हणजे 22 तारखेला होऊ घातलेल्या आपलं अत्यंत महत्त्वाचं जे एक संमेलन आहे. कारण आपण आपल्या अनुभवातून कारण एक एक्झाम्पल सेट करूनच आपण समाजाला संदेश देऊ शकतो. पण ज्यांनी ऑर्गन डोनेशन केलेलं आहे अशा दात्यांचा खऱ्या अर्थानं आपण सत्कार करणार आहोत. इतर माहिती डॉक्टर बर्नेल आपल्याला देतील. सर्व पत्रकारांना जसे आदर त्या दिवशी देखील त्यांनी यावं आणि ह्या आमचं सेक्रेट मिशन किंवा आमचं एक मोहीम हाती घेतली आहे त्यांना कृपया पाठिंबा दर्शवा. डॉक्टर प्रवीण सोनवतीकर. मला अतिशय आनंद आहे की कोरियन सिटी केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अशा सुंदर कामामध्ये बर्नेला किडनी केअर आणि IMA आम्ही 3 जण मिळून अतिशय उत्तम पद्धतीने समाजासाठी काहीतरी पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आतापर्यंतचं काम असं दर्शवतं की भविष्यामध्ये पण असंच चांगलं काम आम्ही करत राहू. याबद्दल आम्ही तुम्हाला खात्री देऊ इच्छितो आणि मला अपेक्षा आहे की हे जे सगळे माध्यम प्रतिनिधी इथे जमलेले आहेत तुम्ही तुमच्या माध्यमातून पण लोकांमध्ये याबद्दल अवेअरनेस कराल आणि त्यायोगे जास्तीत जास्त लोक ऑर्गन डोनेशन करण्यासाठी पुढे येतील आणि या कार्यामध्ये तुमच्या सदिच्छा आमच्या पाठीशी अशाच असतील. धन्यवाद. हॉस्पिटलचा CEO आहे. आपल्या देशात किडनी ट्रान्सप्लांटची गरज जवळपास वर्षाला 2 लाख ते 2,20,000 लोकांना पडते आणि आपल्या देशात फक्त 3 ते 5% किडनी ट्रान्सप्लांट होतात. ह्याच्या मागे 2-3 कारणं आहेत. लोकांची भीती, त्याच्यात लेडीज किंवा फिमेल कॅडर हे जास्त डोनेट करते मेलच्या कम्पॅरिझनमध्ये. तर या गोष्टी आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगणं जरुरी आहे की आपल्याला किती किडनी ट्रान्सप्लांटची गरज आहे. लोकांनी पुढे येऊन डोनेट करायला पाहिजे. एक किडनी दिल्याने शरीराला काहीही फरक पडत नाही. या गोष्टी एक
आम जनतेला कळायला पाहिजे. त्याच्याने किडनी ट्रान्सप्लांट्स वाढतील, लोकांचा जीव वाढेल, लोकांना नवीन जीव मिळेल इनफॅक्ट. आणि डोनेशन करण्याने लोकांना जे डोनेट करतात त्यांना काही फरक पडत नाही, हे एकदम स्पष्ट कळलं तरच लोक पुढे येतील डोनेट करायला. आपल्या माध्यमातून जोपर्यंत हे रुरल एरियापर्यंत ह्या गोष्टी जाणार नाही तोपर्यंत ही गोष्ट किडनी ट्रान्सप्लांटची आपल्या देशात किंवा आपल्या राज्यात वाढणार नाही. आणि मला फक्त एक विनंती आहे आपल्या सगळ्यांना की ही गोष्ट कोपऱ्यामध्ये झालं पाहिजे आणि हेल्थकडे लोकांनी लक्ष देऊन ह्याचं इम्प्रूव्हमेंट आणि ह्याची फिगर्स वाढायलाच पाहिजे. धन्यवाद. पुढे काही प्रॉब्लेम येऊ नये आणि युजली त्यांना प्रॉब्लेम येत नाही, पण त्यांचं योगदान हे खूप महत्त्वाचं असतं, कारण ते एका व्यक्तीला, एका रुग्णाला जीवनदान प्रदान करतात. तर अशा पद्धतीने आपण हा सोहळा 22 तारखेला घेणार आहोत. त्याच्यामध्ये हे किडनी दाते जे आहेत त्यांचं आपण कौतुक करणार आहोत. त्याच्यानंतर या लोकांना सगळ्यांची इंटरॅक्शन होईल आणि जनरल पब्लिकमध्ये किडनी डोनेट करणं हे किती महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे तुम्ही एका व्यक्तीला जीवनदान देऊ शकता त्याचं महत्त्व आपण पटवून देणार आहोत. त्याच्यासाठी हा कार्यक्रम आपण 22 तारखेला घेणार आहोत आणि याच्यासाठी जास्तीत जास्त संख्येत सगळ्यांनी हजर राहावं ही मी सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. त्यानंतर मी त्यांच्यासोबत झालेलं एक ऋणानुबंध आहे, एक सामाजिक बांधिलकी आहे, त्याला पुढे नेण्यासाठी आम्ही हा सोहळा दरवर्षी किडनी डोनर सत्कार सोहळा या बॅनरखाली आम्ही घेत असतो. आनंदाची गोष्ट आहे की IMA सारखी एक मोठी संस्था या अशा चांगल्या उपक्रमासाठी आमच्या बाजूला खूप आधारस्तंभ म्हणून उभी आहे. तर मी त्यांचं सुद्धा स्वागत आणि धन्यवाद देतो की त्यांनी ऑर्गन डोनेशनसाठी IMA मध्ये एक चांगला उपक्रम सुरू केलेला आहे. कारण की आपण जर बघितलं तर आपण पेशंटसोबत बोलताना त्याच्या पेशंट आणि नातेवाईक एवढंच बोलतो, पण हे जर लहान मुलांपासून जर आपण कळवलं, त्यांना सांगितलं की याचं महत्त्व काय, ऑर्गन डोनेशनचं महत्त्व, ऑर्गन दिल्याने तुम्हाला काही धोका नाही, किडनी आजारापासून कसं वाचायचं, तर या एक आम्ही शृंखला सुरू केली. मग याच्यामध्ये आम्ही शाळा, कॉलेजेस, नर्सिंग स्कूल्स, मेडिकल कॉलेजेस, पोलीस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट, RTOs आणि इंडस्ट्रीपर्यंत आम्ही पोहोचून तिथे त्यांना एक प्रबोधनाचा कार्यक्रम आम्ही हाती घेतला आहे. कारण की ही चळवळ आहे, त्याचा रिझल्ट हॉस्पिटलच्या 4 भिंतीमध्ये येणार नाही, तर समाजामध्ये याच्याबद्दल जनजागृती होणे हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. तर हा एक कार्यक्रम हा वैद्यकीय परिसंवादाचा कार्यक्रम नाही, तर हा एक सामाजिक बांधिलकी जपणारा आणि आरोग्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणारा उपक्रम आहे. तर यावेळेस आम्ही हा कार्यक्रम 22 तारखेला 22 फेब्रुवारी संत एकनाथ नाट्य मंदिर येथे घेत आहोत. याच्यामध्ये मी आवाहन करेल की जेवढे काही किडनी दाते असतील त्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे भाग घ्यावा आणि आम्ही त्यांचा सत्कार करू, त्यांच्या टेस्ट करू आणि त्यांना आवश्यक असलेलं जे काही मार्गदर्शन असेल ते आम्ही करू. मी आतापर्यंत कुठल्याही डोनरकडनं फॉलोअपमध्ये कधीही फीस घेत नाही आणि माझं असं काम आहे की मला असं वाटतं की त्यांना आपण निस्वार्थपणे चांगली सेवा द्यावी, कारण की त्यांनी त्यांच्या फॅमिलीसाठी नाही तर समाजासाठी सुद्धा मोठं काम केलेलं आहे. एक किडनी पेशंट हा घरासाठी फक्त पेशंट नसतो, तर जर एक 40 वर्षाचा माणूस जो जॉब करतो आणि त्याचं किडनी फेल झालं, ठीक आहे, घरच्यांनी किडनी दिली, तो घरच्यांसाठी उपयुक्त ठरला, पण समाजासाठी, देशासाठी सुद्धा त्याचं महत्त्व आहे. कारण की तो आपल्या देशासाठी जर यंग हेल्दी त्याचं काम करत असेल तर आपल्या देशासाठी सुद्धा त्याला कॉन्ट्रीब्यूट तो डेफिनेटलीच करणार आहे. तर अशा पद्धतीचा हा उपक्रम आहे. मी आपल्याला परत विनंती करतो आपण सुद्धा या उपक्रमास यावे, स्वतः दर्शनी तुम्ही बघा आणि तुमचे जे काही फीडबॅक असतील किंवा याच्याबद्दल जे काही सकारात्मक आहे पर्टिक्युलरली ऑर्गन डोनेशनबद्दल ही आपण आपल्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवा. आणि आभारी आहे आपण सगळे आलात आपला वेळेत वेळ काढून. धन्यवाद.